त्या प्रॉपर्टीवर आहे. जर ती प्रॉपर्टी प्रमोशन रिलेटेड डिले देणारी काही प्रॉपर्टी असते, त्यामुळे कळतं की अरे माझीच म्हणजे सगळे एका जागेवर ते जॉबला जात आहेत आणि त्यांना दिसतंय की त्यांच्या जवळचे लोक ऑटोमॅटिक लवकर पुढे जात आहेत आणि मी जास्ती काम करतोय, तरी सुद्धा माझ्यावर फ्रिक्वेंटली असं होतं की मला इन्क्रीमेंटच जास्त मिळत नाहीये. हे घरामुळे होतं. अशी काही घरं असतात जे प्रमोशन रिलेटेड डिले आणतात किंवा फायनान्शियल गेनच्या रिलेटेड प्रॉब्लेम आणतात, इन्क्रीमेंट होत नाही किंवा एक्सपेंडिचर आले की पैसे, जसं मी म्हटलं मगाशी, आले की पैसे लगेच गेलं, अशा टाईपची घरं असतात. म्हणजे आता या दोघांवर प्रॉब्लेम आले, हा एक पार्ट झाला. पण हे एखादं घर प्रमोशन रिलेटेड डिले किंवा करिअर रिलेटेड सक्सेस न देणारं असेल तर झालं. वास्तूमध्ये सगळ्याची जागा एक्झॅक्ट फिक्स आहे असं पण नाहीये. जसं आपल्याला ऐकायला भेटतं की आग्नेयालाच किचन पाहिजे किंवा ईशान्येलाच देवघर पाहिजे. काही याचे मल्टिपल जागा आहेत वेगवेगळे. सगळ्यांना वाटतं देवघर ईशान्येला नाही ठेवलं आता अवघड आहे, पण त्याचे भरपूर लोकेशन्स आहेत, हे कुणाला माहितीच नाहीये. बिकॉज जो ईशान्य पूर्व म्हणजे पूर्व ईशान्य नॉर्थ ईस्टचा जो एंट्रन्स आहे, ज्याच्यामुळे प्रॉस्पेरिटी होते किंवा गरजेच्या एवढे पैसे तिथे येत राहतात, मोठ्या अडथळ्यापासून तो एंट्रन्स वाचवतो, तोच पूर्वेच्या साईडचा आग्नेयचा एंट्रन्स आहे. हा पैसे खूप खर्च करायला लावतो. त्यानंतर नवरा बायकोमध्ये वादविवाद क्रिएट होणं हे बघितलंय आजपर्यंत आम्ही. आणि त्यानंतर परत हेल्थ वाईज काही ना काहीतरी छोटे छोटे गोष्टी चालू राहतात. हे तर कॉमन प्रॉब्लेम आहेत. सो दक्षिणचे सगळे एंट्रन्स निगेटिव्ह आहेत असं ॲब्सोल्युटली नाहीये. दक्षिण आग्नेय जो आहे तो लक्झरीमध्ये जे डील करतं किंवा फेममध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे. इव्हन बिझनेसमध्ये असलेल्या लोकांसाठी पण खूप चांगलं आहे. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता फ्लॅट सिस्टीममध्ये आपण वास्तुशास्त्र कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे, त्यामध्ये वास्तुदोष काय प्रकारचे असू शकतात, त्यातले समज, गैरसमज आणि आपल्या आयुष्यात होणारे त्याचे परिणाम, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याकडे वास्तुशास्त्रज्ञ पियुष शिवकुमार श्री आलेले आहेत आणि ते आज आपल्या सगळ्या शंकांचं छान निरसन करणार आहेत. बरेच असे तुमच्या मनात पडणारे प्रश्न मी आज त्यांना विचारणार आहे आणि आपल्या घरात खरोखर वास्तुदोष आहे का हे आपण जाणून घेऊ शकतो आणि जर असेल तर त्यासाठी काय करायचं हे सुद्धा आज ते आपल्याला सांगणार आहेत. तेव्हा हा पॉडकास्ट जो आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार पियुषजी, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण खूपसे प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात आणि त्यांचं असं असतं की आम्ही हे ऐकलंय, आम्हाला हे कळलंय, म्हणून ते स्वतःमध्ये आणि स्वतःच्या घरामध्ये काही ना काहीतरी बदल करत असतात. तर आज आपण जरा डिटेलमध्ये बोलूया. मुळात वास्तुशास्त्राचा आपल्या घरावर परिणाम होत असतो का? भरपूर वर्षांपूर्वी भारतामध्ये आधीच्या ऋषीमुनींना माहिती होतं की कलियुगच्या वेळेस 75% अधर्म आणि 25% धर्मवाले लोक असतील आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल, गोष्टी बॅलन्स करायच्या असतील आणि अशा परिस्थितीच्या वेळेस हे वास्तुशास्त्र वापरल्यावर आनंदात राहता यायला पाहिजे, तेही सगळ्यांचं भलं करता यायला पाहिजे. ह्याच्यासाठी वास्तुशास्त्र भरपूर वर्षांपूर्वी बनवलं गेलं होतं. वास्तुशास्त्र हे 15 ते 20,000 वर्ष जुनं आहे आणि त्याचे रेफरन्सेस रामायण किंवा महाभारतमध्ये सुद्धा बघायला मिळतं. तर भरपूर लोकांना असं वाटतं की वास्तुशास्त्र हे आत्ता आलंय, पण ते ॲक्च्युली लोकांना मध्ये माहीत नाहीये. म्हणून आधीच्या काळी जेव्हा ब्रिटिश किंवा मुघल लोक आले होते तेव्हा भरपूर जसं नालंदा, तक्षशिला हे सगळे गोष्टी जाळले होते. सगळे मोठे युनिव्हर्सिटीज होते जिथे हे नॉलेज जे आहे ते मोठ्या लेवलला प्रिझर्व्ह केलं होतं. त्याच्यामुळे थोडं मधल्या काळामध्ये ते नॉलेज गेल्यासारखं वाटलं आणि कमी लोकांना त्याच्याबद्दल माहिती राहिली. आता याचा परिणाम किती होतो हे त्या वास्तूवरती आणि त्या लोकांवरती डिपेंडंट आहे. अच्छा, आता बऱ्याचदा काय होतं की फ्लॅट सिस्टीममध्ये आम्ही फ्लॅट विकत घेताना म्हणतो की अरे फ्लॅट पूर्व पश्चिम आहे, चांगला आहे, चला घ्या. किंवा बऱ्याचदा असं होतं की बिल्डर्स जे असतात ते आम्हाला असं दावा करतात की हा वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही केलेला प्रोजेक्ट आहे, पण त्याचे परिणाम तसे बघावेत तेवढे पॉझिटिव्ह आम्हाला मिळत नाही. मग हे कसं काय ठरवायचं की हे योग्य आहे का नाही आहे? एंट्रन्स जसं पूर्व पश्चिम हा एंट्रन्स भरपूर लोकांना माहिती आहे, पण अजूनही लोकांना कन्फ्युजन आहे की कुठला पूर्व पश्चिम एंट्रन्स आहे. कुठलाही घराचा एंट्रन्स हॉलप्रमाणे किंवा घराप्रमाणे पूर्वेला असेल किंवा पश्चिमला असेल तर त्याला ते पूर्व पश्चिम एंट्रन्स म्हणतात. वास्तुशास्त्रामध्ये असा एंट्रन्स एक्झिस्टच करत नाही. एकदम पूर्व आणि एकदम पश्चिमेकडे असा
येस, हां. बिकॉज पूर्वेच्या साईडला 3 प्रकारचे एंट्रन्स असतात हां. आणि परत पश्चिमेच्या साईडला 3 प्रकारचे एंट्रन्स आहेत ओके. आणि हे सगळेच पॉझिटिव्ह नाही आहेत किंवा सगळेच निगेटिव्ह तर ॲब्सोल्युटली नाही आहेत. हं, हं. त्यामुळे एंट्रन्स बघताना हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही हॉलच्या मध्ये उभारून हं, कंपासवरती चेक करून हं, पूर्वेच्या साईडला सुद्धा तो ईशान्य पूर्व आहे का सेंटर पूर्वेला आहे का पूर्व आग्नेय आहे हे बघणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. हं, हं, बिकॉज जो ईशान्य पूर्व म्हणजे पूर्व ईशान्य नॉर्थ ईस्टचा जो एंट्रन्स आहे हं, ज्याच्यामुळे प्रॉस्पेरिटी होते हं, किंवा गरजेच्या एवढे पैसे तिथे येत राहतात, मोठ्या हं. अडथळ्यापासून तो एंट्रन्स वाचवतो, हं, हं, तोच पूर्वेच्या साईडचा आग्नेयचा एंट्रन्स आहे. हं, हा पैसे खूप खर्च करायला लावतो, हं, हं, त्यानंतर नवरा बायकोमध्ये वादविवाद क्रिएट होणं हे बघितलं आजपर्यंत आम्ही. हं, आणि त्यानंतर परत हेल्थ वाईज काय ना काहीतरी छोटे छोटे गोष्टी चालू राहतात. हं. हे तर कॉमन प्रॉब्लेम आहेत बरं. फक्त त्या एंट्रन्सवर, कारण एंट्रन्स एक सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे घराचा, ते घराचं मुख असल्यासारखं आहे. हां. म्हणून आम्ही त्याला 25 ते 30% मार्क्स कन्सिडर करतो. ओके. पण म्हणजे हे झालं की आग्नेय पूर्व हम्म, म्हणजे आग्नेय बेसिकली आग्नेय हम्म. आणि ईशान्य तर कुठला बेटर याच्यामध्ये त्यातल्या Right. त्यात? ओके, सो ह्याच्यामध्ये तेच म्हणलं की पूर्व ईशान्य एंट्रन्स आहे हा वन ऑफ द बेस्ट एंट्रन्समध्ये येतो. हां. पूर्व आग्नेय असेल तर हा निगेटिव्ह साईडला जास्ती जातो. बरं. ह्याच्यामुळे अशाही गोष्टी होतात की जसं आपण आयुष्यात काहीतरी प्लॅन केलेलं असतं की 2 वर्षात ॲटलिस्ट माझं घर व्हायला पाहिजे हां, हां, किंवा थोडं प्रमोशन इन्क्रीज जर झालं, प्रमोशन वगैरे झालं तर मला एखादी गोष्ट घ्यायची आहे किंवा इन्व्हेस्ट करायची आहे. हे सगळे प्लॅनिंग फक्त आग्नेयाच्या एंट्रन्समुळे 3 ते 4 वर्ष, म्हणजे 4 वर्षच पकडू शकतो एवढ्या लेवलवर डिले होतात. ओ. आणि हे फक्त एंट्रन्सचा इफेक्ट, अजून बाकीच्या गोष्टींवर तर आपण पोचलेलोच नाही, जसं वॉशरूम झालं, बेडरूम झालं. हां, हां, आता हेच पश्चिमेच्या एंट्रन्सचं जर बोलायला गेलं हां, तर वायव्यचा एक एंट्रन्स आला, पश्चिम वायव्य. हां, हा एक चांगला एंट्रन्स आहे. हां. सेंटर पश्चिम हा एक न्यूट्रल एंट्रन्स आहे, म्हणजे हॉलच्या एक्झॅक्ट कंपासमध्ये आपण बघितलं, मध्ये थांबून बघितलं हां, की सेंटर वेस्ट हा न्यूट्रल एंट्रन्स झाला. पण तोच नैऋत्यचा म्हणजे वेस्ट वॉलचा साऊथ वेस्ट एंट्रन्स हा 90% 90 to 95% लोकांना निगेटिव्हच असतो. हं, हं, हं. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह त्यात कसं ओळखायचा? ज्या लोकांना पॉझिटिव्ह असेल तर ऑन अन ॲव्हरेज 7 ते 8 वर्षात तो माणूस त्या घरात राहून सुद्धा प्रॉपर्टी त्याची नवीन होऊ शकते, भलेही तो जॉबमध्ये असेल. हं, हं. पण आता ते एकच मेंबरला सुटेबल असतो, असं होतं काय काय वेळेस. अच्छा. मग बाकीच्या लोकांना त्रास होतात. बरं. फायनान्शियली जरी ग्रो झालं तर सगळंच मिळालं असं नाही ना. हां, हां, मग बाकीच्या घरच्यांमध्ये कसं होतं की कुणाला तरी हेल्थ वाईज काहीतरी ऑपरेशन चालू होणं, हां, हे पण प्रॉब्लेम होतं. तर एका माणसाप्रमाणे सुटेबल असं घर पण नाही बघितलं पाहिलं आपण. हां. तर आणि आता हे तर फक्त 5% लोकांचं, ज्यांना हं. साऊथ वेस्ट एंट्रन्स नैऋत्यचा सुटेबल होतो त्यांचं बोलतोय आपण. हं, हं, हं. ज्यांना सुटेबल नाही होत हं, त्यांची करोडोंची जरी कंपनी असली तरी कर्ज वाढणं, हं, हं, कंपनीचा सेल कमी होणं, हं, ऑपरेशन्समध्ये प्रॉब्लेम, म्हणजे कंपनीच्या ऑपरेशन्समध्ये प्रॉब्लेम येणं, हं. परत नंतर नवरा बायकोमध्ये डिवोर्स रिलेटेड इश्यूपर्यंत इन्क्रीज होणं. हां, हां, आणि हां. हे जे मगाशी आपण आग्नेयाच्या एंट्रन्सबद्दल बोलत होतो, हां. पूर्व आग्नेयाच्या, ज्याच्यामध्ये 4 वर्ष डिले येतो, हं. या केसमध्ये आम्ही आजपर्यंत 8 ते 10 वर्षापर्यंत ते जे गोष्टी प्लॅन केले ते झालेलेच नाही आहेत. हं. हे सुद्धा बघितलंय. इव्हन एक्झिस्टिंग प्रॉपर्टी त्यांची आहे तीच परत त्यांना विकायला लागली आणि तिथं रेंटनी किंवा दुसरीकडे रेंटनी जायला लागलं, आणि नाहीतर दुसरी प्रॉपर्टी जी त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवली होती हं. ती त्यांना विकायला लागती, हेही बघितलंय. ओ. आणि तुम्ही म्हणाला होतात दक्षिण आग्नेय ती बरी असते का? राईट, आपण लास्ट टाइम बोललो होतो दक्षिण आग्नेयचं. हो. सो दक्षिणचे सगळे एंट्रन्स निगेटिव्ह आहेत असं ॲब्सोल्युटली नाही आहे. हां, हां, हां. दक्षिण आग्नेय जो आहे तो लक्झरीमध्ये जे डील करतं किंवा फेममध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे. इव्हन बिझनेसमध्ये असलेल्या लोकांसाठी पण खूप चांगलं आहे. हां. नॉर्मल लेवलला सुद्धा ज्यांचे म्हणजे जॉब्स असतात, अकाउंट्समध्ये आहेत, त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. हं. किंवा नॉर्मली तो सुटेबल एंट्रन्स असा पकडला जातो जो लोकांना माहीत नाही. दक्षिणेला आहे म्हणून ते म्हणतात की चांगला नाहीये हे राईट. एंट्रन्स, पण असं सो काही नाहीये. सो दक्षिणमध्ये दक्षिण आग्नेय हा वन ऑफ द गुड एंट्रन्सेसमध्ये येतो. हां, सेंटर दक्षिण हां. तो ॲक्सिडेंट ऑपरेशन्स रिलेटेड येतो डिरेक्ट. ओके. आणि हां. ते त्या घरामध्ये लोकांचं फ्रिक्वेंटली व्हायला लागतं. हं, हं. हेच साऊथ वेस्ट साईडला गेला तर जे आपण बोललो नैऋत्यच्या हं, मगाशी नैऋत्य, एंट्रन्सचं, दक्षिण. हां. हां, तर पश्चिम नैऋत्य आणि दक्षिण नैऋत्यमध्ये डिफरन्स आहे. हं. जो वेस्ट साईडला म्हणजे वेस्ट साऊथ वेस्टचा जो एंट्रन्स आहे जो कर्ज वाढवतो, तो या साईडला ॲक्सिडेंट ऑपरेशन्स पण करतो आणि कर्ज पण वाढवतो. म्हणजे ओ. पैसे आल्या आल्या कुठं जाणार हे फिक्स असतं. हं. आणि खूप मोठे मोठे आजार झालेले लोक तिथं शक्यतो राहत असतात किंवा त्या लोकांना ते घर मिळतं, हं. किंवा मे बी पत्रिकेच्या ग्रहमानाप्रमाणे त्यांनी त्या वेळीच चुकीचं घर बुक केलेलं असतं न कळत.
आणि त्या टायमिंगला बुक केल्यामुळे त्यांना असं एक नेगेटिव्ह घर मिळतं, ज्याच्यामुळे पुढची प्रगती त्यांची भरपूर वर्षानुवर्ष थांबते. रादर पिढ्यानपिढ्या थांबलेले लोक सुद्धा आलेले बघितले, त्यांना माहितीच नसतं. त्यांना लोकांना असं वाटतं की यार आम्ही एवढे प्रयत्न करतोय, एवढं सगळं झालं, आपल्यातच काहीतरी दोष आहे बहुतेक, किंवा माझ्यावरच असं होतंय, मग कोणीतरी काहीतरी केलंय का, हे असले गोष्टी काही एक्झिस्ट नाही करत, कोणीतरी काहीतरी केलंय का लगेच. कारण काय, वास्तू हे घराचं एक सायन्स आहे, ज्याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेट करून लगेच कळतं, प्लॅन बघून एक्झॅक्ट प्रॉब्लेम कळतो त्यामध्ये असं आहे. पण पत्रिका आणि वास्तुशास्त्र ह्या दोन्हीचा परस्पर संबंध आहे का? म्हणजे तुमच्या पत्रिकेनुसार वास्तू तुम्हाला उत्तम मिळणं किंवा वास्तूमध्ये गेल्यानंतर कळतं की बाबा ही वास्तू लाभलेली नाहीये पण पत्रिका बरी आहे, त्याच्यामुळे काही तर आपल्याला तोडगे किंवा सोल्युशन्स मिळू शकतात, असा काही संबंध असतो का एकमेकांशी? पत्रिकेमध्ये आणि वास्तूमध्ये मोठा डिफरन्स आहे, पण ते को रिलेटेड सुद्धा आहेत. बरं. बिकॉज कसं की पत्रिकेमध्ये स्वतःच्या एनर्जी रिलेटेड कळतं, की म्हणजे आपण तिथे क्वेश्चन्स विचारू शकतो की बिझनेस सुटेबल आहे का, जॉब सुटेबल आहे वगैरे. हा एक पार्ट झाला, म्हणजे आपल्या एनर्जीबद्दल कळतं. वास्तूमध्ये बाहेरच्या एनर्जीचा इम्पॅक्ट तुमच्या वर पडतो, हा डिफरन्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 लोकांची, म्हणजे एक फॅमिली असेल 4 लोकांची, आणि त्याच्यामध्ये पत्रिकेप्रमाणे कोणाचं तरी हेल्थ वाईज इश्यू फ्रिक्वेंटली येतात, हे पहिल्यापासूनची हिस्ट्री आहे. आणि एखादं नेगेटिव्ह घर असेल, वास्तूप्रमाणे नेगेटिव्ह, एस्पेशली हेल्थ वाईज नेगेटिव्ह घर असेल, तर त्या एका माणसाला महाभयानक त्रास होतात. म्हणजे त्याचं ऑपरेशन तर 100% होतच त्या जागेवरती. अशा टाईपचे प्रॉब्लेम आपल्याला पत्रिकेप्रमाणे बघायला मिळतात. पण म्हणजे आपल्या घरातला जो कर्ता पुरुष आहे किंवा घर ज्यांच्या नावावर आहे त्यांना अधिक त्रास होतो आणि बाकीच्यांना कमी होतो, असं काही आहे का? तर त्यांना अधिक त्रास होतो हे डिपेंडंट आहे की त्या घरामध्ये कोण कोण राहतात. बरोबर आहे. आता काही वेळेस फक्त कुणाचे तरी मिस्टरच काम करत असतील, किंवा दोघं नवरा बायको पण काम करतात, असं तर आजकाल आपण कॉमनली बघायला भेटलं. बरोबर आहे. तर त्या ह्याच्यामध्ये ते दोघंही करते झाले घराचे, बरोबर. तर मग त्या दोघांवर इफेक्ट पडणार. त्या प्रॉपर्टीवर आहे. जर ती प्रॉपर्टी प्रमोशन रिलेटेड डिले देणारी काही प्रॉपर्टी असते, त्यामुळे कळतं की अरे माझीच, म्हणजे सगळे एका जागेवर ते जॉबला जात आहेत आणि त्यांना दिसतंय की त्यांच्या जवळचे लोक ऑटोमॅटिक लवकर पुढे जात आहेत आणि मी जास्ती काम करतोय, तरी सुद्धा माझ्यावर फ्रिक्वेंटली असं होतं की मला इन्क्रीमेंटच जास्त मिळत नाहीये. हे घरामुळे होतं. अशी काही घरं असतात जे प्रमोशन रिलेटेड डिले आणतात, किंवा फायनान्शियल गेनच्या रिलेटेड प्रॉब्लेम आणतात, इन्क्रीमेंट होत नाही, किंवा एक्सपेंडिचर आले की पैसे, जसं मी म्हटलं बघायचे, आले की पैसे लगेच गेलं, अशा टाईपचे घरं असतात. म्हणजे आता या दोघांवर प्रॉब्लेम आले, हा एक पार्ट झाला. पण हे एखादं घर प्रमोशन रिलेटेड डिले किंवा करिअर रिलेटेड सक्सेस न देणारं असेल तर झालं. एखादं घर करिअर रिलेटेड चांगलं आहे आणि हेल्थ वाईज वाईट आहे, असं होऊ नाही शकत. असं होऊ शकत नाही. येस, त्याचं रिझन असं आहे की ते घर एवढं निगेटिव्ह असतं, जेव्हा हेल्थ वाईज निगेटिव्ह गेलेलं असेल, की करिअर वाईज सक्सेस देत आहे त्याची प्राणशक्तीच कमी करतं ते. बरोबर. करिअरवर माणूस फोकसच नाही करू शकत. एखादे लेवल वर खाली असू शकते. म्हणजे एक आपण फ्रिक्वेंटली बघितले आजपर्यंत की सगळ्यात मोठे प्रॉब्लेम कसे येतात वास्तूमध्ये हेल्थ वाईज, वास्तूप्रमाणे, तर ईशान्येला टॉयलेट बाथरूम असणं, ते पण एक्स्ट्रीम ईशान्य कॉर्नरला. त्या एरियामध्ये असून फक्त इफेक्ट लगेच जास्ती पडतो असं नाहीये. जेवढा लांब आहे त्या ईशान्याच्या कॉर्नर पासून त्या एरियामध्ये, तेवढा त्याचा इफेक्ट रिड्यूस होत जातो. तर एक्स्ट्रीम ईशान्येला असेल तर मोठे मोठे आजारपण होणं, हे सगळं बघितलं. ॲक्सिडेंट ऑपरेशन होणं हे बघितलंय, किंवा ब्रह्मस्थानला परत टॉयलेट असणं, हे मोठे दोष आहेत, जे वास्तूमध्ये सुद्धा त्याला एक्झॅक्ट सोल्युशन नाही अदर दॅन ते टॉयलेट युनिट काढणं, एक्स्ट्रीम कॉर्नरला असेल किंवा सेंटरला असेल तर. आणि परत हे 2 जर दोष असले मोठे, तर त्या केसमध्ये ऑलरेडी जॉब रिलेटेड त्या माणसाचा एकतर जॉब तरी गेलेला असतो, किंवा करिअर वाईज सारखं तिथलं इथं मूव्ह होत असतं, चांगला जॉब भेटत नाही, किंवा बिझनेस वाईज सुद्धा फायनान्शियल लॉसेस मोठे झालेले असतात. भले हे आजारपणाशी रिलेटेड आहेत, पण वास्तूमध्ये सगळ्याची जागा एक्झॅक्ट फिक्स आहे असं पण नाहीये. जसं आपल्याला ऐकायला भेटतं की आग्नेयलाच किचन पाहिजे, किंवा ईशान्येलाच देवघर पाहिजे. काही याचे मल्टिपल जागा आहेत वेगवेगळे. सगळ्यांना वाटतं देवघर ईशान्येला नाही ठेवलं आता अवघड आहे, पण त्याचे भरपूर लोकेशन्स आहेत, हे कुणाला माहितीच नाहीये. हा असायला पाहिजे. पण म्हणजे देवघरची एक्झॅक्ट जागा आता ईशान्येला का नॉर्मली म्हणली जाते, कारण एकतर ती फोकसची पण एक जागा आहे. म्हणजे आधीच्या काळात लोक जप वगैरे करायचे 2-2, 3-3 तास एका जागेवर बसून म्हणायचे. आजकाल तेवढं लोक एक्झॅक्टली करत नाहीये. तर एक्स्ट्रीम ईशान्येलाच जायला पाहिजे असं पण नेसेसरी नाही. ती चांगली जागा आहे, ती वन ऑफ द बेस्ट जागा आहे. पण ती सोडून सुद्धा एका रूमच्या नॉर्थ वेस्ट, म्हणजे वायव्य, नॉर्थ ईस्ट, ईशान्य, पूर्व किंवा पश्चिम, हे 4 जागा आहेत.
हे 4 जागा सोडून अजून 2-3 पॅरामीटर आहेत. जसं टॉयलेटच्या भिंतीला टेकून नसायला पाहिजे. बरोबर. त्यानंतर परत झोपताना डायरेक्टली देवाकडे पाय नाही व्हायला पाहिजे आणि कपलच्या बेडरूममध्ये नसायला पाहिजे आणि परत हॉलमध्ये सुद्धा नसायला पाहिजे. कारण देवघर हे घराचं हृदय असल्यासारखं असतं. तर डिरेक्टली एक्सपोज नाही ठेवू शकत आपण. म्हणून एन्क्लोज करून ठेवणं किंवा आत ठेवणं. किचनमध्येही चालतं देवघर. पण भरपूर लोकांचं म्हणणं असं की नॉनव्हेज खातो आम्ही, मग आम्ही कसं ठेवणार वगैरे. देवघर जे आहे ते तुम्ही किचनमध्येही ठेवू शकता. त्याच्यानी देवघर रिलेटेड काही प्रॉब्लेम येऊ शकतो असं ॲब्सोल्युटली नाहीये. एक्झॅक्ट जिथं तुम्ही कुक करता त्याच्या समोर नका ठेवू, पण त्याच्या किचनमध्ये सुद्धा नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, ईस्ट किंवा वेस्ट हे 4 जागा असतातच. बरं, काही जणांचं असं असतं की त्यांचा ॲब्सोल्यूट वास्तुशास्त्रावर विश्वास नसतो किंवा त्यांना त्याबद्दल काही माहीत नसतं, माहीत करूनही घ्यायचं नसतं, तरी त्यांचं आयुष्य बरं चाललेलं आहे बाबा. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? बऱ्याच जणांना विश्वास नसतो वास्तुशास्त्र किंवा वास्तू आपण कुठल्या तरी वास्तूप्रमाणे करून घ्यावी किंवा मग ते कधी लक्षही देत नाही, तरीही त्यांचं बरं चाललेलं असतं. तर तुम्हाला याच्यावर काय वाटतं की आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे घर काही केलेलं नाही तरी आमचं सगळं उत्तम चाललंय, त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? ह्याच्यामध्ये 2-3 फॅक्टर आहेत. एक तर त्यांनी वास्तुशास्त्राप्रमाणे घर आहे की नाही हे बघितलं नाही, म्हणजे ते घर वास्तुशास्त्राप्रमाणे नाहीये असं तर नाहीये. ते चांगलंही असू शकतं, जे लकीली काही पत्रिकांच्या गोष्टींमुळे मिळू शकतं किंवा चांगल्या वेळेस त्यांनी ते बुक पण केलं आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये काही ग्रह असे आहेत ज्यांना चांगली प्रॉपर्टी दिली वास्तूप्रमाणे चांगल्या वेळेस. ह्याच्यामुळे ग्रोथ झालेला आपण भरपूर वेळा बघितलंय. पण हे रेअर केसेसमध्ये झालं. मोस्ट ऑफ द टाइम्स लोकांना माहितीच नसतं. दृष्टिकोनाचा पण प्रश्न आहे. म्हणजे ते तिथे राहतात, ते थोडं सेव्हिंग्स वगैरे करतात, नीट छान आयुष्य जगतात आणि मग ते म्हणतात आम्हाला तर आम्ही बघितलं नाही. पण नंतर जेव्हा मी प्लॅन बघतो तेव्हा लक्षात येतं की ह्यांचं प्रमोशनमध्ये खूप डिले आले, ह्यांचं ऑलरेडी फायनान्शियल लॉसेस झालेले आहेत. नंतर म्हणजे एक चांगलं वास्तूप्रमाणे जे घर असेल त्या घरामध्ये 6 ते 7 वर्षात एखादा माणूस नवीन प्रॉपर्टी बाय करू शकतो किंवा साईड बाय साईड इन्व्हेस्टमेंट्स ठेवू शकतो. एवढी तरी ग्रोथ देतं ते. ऑब्व्हियसली आपण जे कष्ट घेतो त्यानंतर ह्याचा फायदा आपल्याला मिळतो. वास्तू कशासाठी आहे की आपण जे कष्ट घेतोय त्याला फळ मिळत नाही. जर कष्ट काहीच केले नाही तर फळ पण काहीच मिळू नाही शकत. पण असे भरपूर घर आहेत वास्तूप्रमाणे निगेटिव्ह की आपण कष्ट दरवेळेस करतोय आणि अजिबात रिझल्ट मिळत नाही. आणि हे घरामध्ये आपल्याला बघायला मिळतं घराचा प्लॅन बघितल्यावर की प्रमोशन रिलेटेड डिले येतोय, पैसे ॲक्च्युली जेवढे सेव्ह व्हायला पाहिजे काही होतं, म्हणजे गाडीचा छोटासा ॲक्सिडेंट होणं, इन्शुरन्समध्ये ते क्लेम न होणं, परत हेल्थ वाईज कोणाला काहीतरी त्रास होणं, कोणाला तरी पैसे लागलेत ते लगेच देणं आणि डोनेट करण्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. पण पुढं काहीतरी सगळ्यांचं प्लॅनिंग असेल, त्यांना मुलं मुली असतात, फायनान्शियल प्लॅनिंग झालं त्यांचं पुढं लाईफचं, पेन्शनचं वगैरे, परत रिटायरमेंटचं, ट्रिपचं प्लॅन करायला लागतं त्यांना. हे सगळ्या गोष्टीमध्ये ते ॲडजस्टमेंटमध्ये भरपूर लोक जगतात जेव्हा ते ॲक्च्युली ग्रो होऊ शकतात. आणि ते त्यांना कळत नसतं मे बी की आपण ग्रो होतोय की नाही होतोय, चाललंय हे बरं चाललंय, त्याच्यामुळे बऱ्याचदा बघायलाही जात नाही. फॅक्टर असा येतो की काही लोकांनी वास्तू ॲब्सोल्युटली बघितलेलंच नाहीये, की चेकच केलेलं नाही की एक्झिस्ट करतं की नाही, फक्त ऐकलं बाबा आहे वास्तू, त्यामुळे ते लोक विश्वास ठेवत नाहीत. बरोबर, की फक्त ऐकलंय पण आम्ही तर नाही बघितलंय म्हणून आम्ही नाही विश्वास ठेवू शकत. आता मी एक्झाम्पल देतो ह्याच्याशी 2. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनला O2 म्हणतात किंवा ह्याच्या लँग्वेजमध्ये, सायंटिफिक लँग्वेजमध्ये. तुम्ही ऑक्सिजनला बघितले O2 लिहिलेलं ऑक्सिजनवर एक्झॅक्ट डोळ्यांनी? आपण विश्वास ठेवला बिकॉज ती थिअरी कोणीतरी बनवली, नंतर त्याच्यावर टेक्नॉलॉजी वगैरे बनवली म्हणून आपण विश्वास ठेवला, बरोबर. पण तुम्ही डीपमध्ये जाऊन तिथं मशीनमध्ये बघायला गेलं का की एक्झॅक्ट ह्याला O2च का म्हणतात? तुम्ही तेव्हा क्वेश्चन नाही केलं. तुम्ही क्वेश्चन केलं तर तुम्हाला आन्सर भेटेल. माझंही तेच म्हणणं आहे. तुम्हाला जर वास्तूशी रिलेटेड बघायचं आहे खरं आहे की नाही, तुम्ही ते लॉज वापरून बघा, चांगल्या वास्तूप्रमाणे घरात राहून बघा, मग म्हणा चांगलं आहे की नाही किंवा फरक पडतोय की नाही. बरोबर. काही लोक ट्राय न करताच हे करतात. इट इज लाईक की एखादा स्पॅनिश माणूस आलाय कुठला तरी, म्हणजे स्पॅनिश तिकडनं आलाय आणि इथं कुणीतरी एक मराठी लँग्वेजचा माणूस आहे आणि त्यांनी कधी स्पॅनिश माणूस बघितलेला नाहीये. मग तिसरा माणूस एक सांगतो की अरे हा माणूस काहीतरी, स्पॅनिश जो माणूस आहे तो काहीतरी बडबड करतोय, कसली भाषा आहे काय माहिती नाही. मग एक माणूस सांगतो की अरे ही तर स्पॅनिश भाषा आहे, नाही मला नाही विश्वास. असं म्हणून पॉईंटच नाहीये ना. ती लँग्वेज ऑलरेडी आहे, ती कुठेतरी दुसऱ्या देशात आहे, म्हणजे ती वापरली पण जाते, फक्त आपल्याला माहित नाही म्हणून एक्झिस्ट करत नाही, हा एक मोठा इग्नोरन्स झाला.
आणि हा इग्नोरन्समुळे लोकांचाही लॉस होतो, म्हणजे थोडक्यात आपला स्वतःचाही लॉस होतो. कारण त्यांना माहितीच नाही ना की एवढे वर्ष झाले मी ग्रो होऊ शकलो असतो. माझं म्हणणं आहे की तुम्ही जर आयुष्यात ग्रो होऊ शकता तर कॉमन राहायलाच का पाहिजे. बरोबर. जर तुम्ही फायनान्शियली अजून स्ट्रॉंग होऊ शकता, अजून इन्व्हेस्टमेंट्स वाढू शकता, फायनान्शियली स्टेबल होऊन सगळं मुलीचं लग्न वगैरे सगळं नीट करून ठेवू शकता, त्यानंतर परत तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता, तर तुम्हाला सामान्य करायचंय. बरोबर. चेक करायसाठी थोडा वेळ लागतो. Correct. आता बंगला किंवा मग काय म्हणूया असं बसकं जे घर असतं आपलं, तर तिथे पाण्याची टाकी ठराविक ठिकाणी असावी असं म्हणतात. पण आता जेव्हा बिल्डिंग फ्लॅट सिस्टीममध्ये आपण असतो तेव्हा सगळ्या जे काही घरं असतील 30-40 घरं असतील तर त्या घराची म्हणजे त्या बिल्डिंगची टाकी एकेच ठिकाणी असते, तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्या फ्लॅट सिस्टीमवर होत असतो. ह्याचा इफेक्ट तिथे किती लोक राहतात सोसायटीमध्ये ह्याच्यावरती पण पडतो. बरं. म्हणजे जेवढी मोठी पाण्याची टाकी आणि जेवढे लोक त्याच्यामध्ये त्याचा इफेक्ट डिस्ट्रीब्यूट होतो. आता समजा 2 विंगची एखादी सोसायटी असेल किंवा एक स्टँड अलोन पण बिल्डिंग असतं आणि त्यामध्ये नॉर्मली एक 6 ते 10 फ्लोअर्सच्या जवळपास वगैरे असे हे प्रॉपर्टीज आपण बघितलेत आजपर्यंत. मी सुद्धा जवळ जाऊन बघितलेत समोर व्हिजिट करून. त्यामध्ये सगळ्यात वाईट लोकेशन जे आहेत पाण्याच्या टाकीचे म्हणजे ब्रह्मस्थानला टाकी असणं. ह्याच्यामुळे मोठे मोठे आजार पण त्या अख्ख्या सोसायटीमध्ये झालेले, ओके. मोठे फायनान्शियल लॉसेस झालेले. त्यानंतर परत साऊथ वेस्टला पण पाण्याची टाकी असणं, त्यामुळे तिथलं रिडेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम येणं आणि पाण्याच्या टाकीचा इफेक्ट आहे ना पहिल्या 6 फ्लोअरपर्यंत जास्ती पडतो. एस्पेशली फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर ह्यांच्यावर खूप जास्ती पडतो. बरं. पण लोकांना वाटतं वास्तू म्हणजे घरातलीच फक्त गोष्ट. फ्लॅटच्या केसमध्ये तरी ॲटलिस्ट समजा हे पाण्याच्या टाकीचा जो इफेक्ट आहे तो डिस्ट्रीब्यूट होतो. पण आता फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरवर जास्ती पडणार. त्याच्या दक्षिणेला म्हणजे एखाद्या फ्लॅटच्या दक्षिणेला जर पाण्याची टाकी असेल तर तिथे हेल्थ वाईज मोठे मोठे आजार पण आपल्याला दिसतात. तिथे फ्रिक्वेंट हेल्थ वाईज इश्यूज दिसणार, ऑपरेशन्स दिसणार. हेच ती पाण्याची टाकी जर वायव्य साईडला असेल तर मग लग्नाशी रिलेटेड डिले, तिथे ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांना चांगले स्थळ न येणं किंवा बिझनेसमध्ये कुठल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बेस्ड त्यांचा बिझनेस असेल तर क्लायंट क्लोजिंग कमी होणं हे पण आपल्याला दिसून येतं. हे झालं आपलं फ्लॅटच्या पाण्याच्या टाकीशी रिलेटेड आणि थोडं सोसायटीचं. अशा सोसायटीमध्ये अजूनही फॅक्टर असतात बिकॉज प्लॉटचा डिफरन्स आला, काही सोसायटीच्या मागे नाला असतो, ह्याचं पण कुठल्या साईडला ह्याच्यावरही इफेक्ट येतो. आता सध्या आपण पाण्याच्या टाकीवर फोकस करून बंगलोच्या बद्दल बोलू. तर मग हेच रेसिडेन्शियल प्लेसेसमध्ये बंगलोमध्ये सुद्धा असं भरपूर वेळा होतं की त्यांनी बांधले G+3 पण ठरवलं G+2 G+3 बांधलंय आणि मग त्यांनी ठरवलं की नाही आम्ही फक्त खालचंच वापरतो आणि वर्षे 2 रेंटनी वगैरे देऊन टाकू. म्हणजे परत तो फ्लॅटमध्येच परत वेगळ्या याच्यात कन्वर्ट झाला. बरोबर. तिथलीही पाण्याच्या टाकी नैऋत्य साईडला असेल तर ज्यांच्यावर घर चालतं त्यांच्यावर मेन करिअर रिलेटेड मोठे अडथळे येणं, त्यानंतर असं म्हणू शकतो डेप्ट खूप मोठं वाढणं, बिझनेस तर मोठ्या लॉसेसमध्ये बंद पडून झालेले बघितले. तो ऑलरेडी कालच 3 लोक आलेले, मी काल कन्सल्ट करतानाच 3 लोक आले. त्यांनी वास्तूप्रमाणे ते म्हणताना सुद्धा बोलले की आम्ही वास्तूप्रमाणे घर बांधलंय. आणि मी म्हटलं की तुम्ही वास्तूप्रमाणे जे घर बांधलंय ते तुम्ही कुणाला दाखवलंय. त्यांनी स्वतः थोडंफार यूट्यूबवर बघून किंवा स्वतः ॲनालिसिस करून काही पुस्तकं वाचून बांधायला बघितलं जे नव्हतं वास्तूप्रमाणे पूर्ण. ऑब्व्हियसली कारण हे शास्त्र लगेच शिकण्यासारखं नाही आहे की एका कोर्सनी किंवा ह्याच्याने लगेच कळून जाईल. येस, हे टिप्स तुम्हाला 100% फायद्याचे ठरणार आहेत की बाबा ह्याच्यामुळे खूपच मोठा त्रास होतो. आयडेंटिफाय करायला तुम्हाला बेटर पडणार आहे, सोल्युशन पण ह्याच्यामध्ये कळतील आपल्याला. पण हे पण आपल्याला रिअलिटी समजून घ्यायला पाहिजे. हे वेगळं शास्त्र असल्यामुळे ह्याच्यात भरपूर लॉजिकल कॅल्क्युलेशन्स आहेत ज्याच्याने इफेक्ट समजून येतो आपल्याला. बरोबर. असं आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही रेंटच्या घरात राहतो, भाड्याच्या घरात राहतो, मग वास्तू जरी खराब असेल तरी त्याचा आमच्यावर परिणाम नाही होणार, जे कोणी मालक असतील त्यांच्यावर परिणाम होत असेल, तर असं असतं का? आता समजा आपण मगाशी कॉफी पिली, तुम्ही मला कॉफी ऑफर केली होती आणि मी ती बाय नाही केली, पण मी तर ती पिली आणि तुम्ही कॉफी दिली आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये मी ती कॉफी बाय न करून सुद्धा माझ्यावर इफेक्ट पडला बिकॉज मी ती कॉफी पिली आहे. म्हणजे मी ती कॉफी पिल्यामुळे माझ्यावरच इफेक्ट पडणार ना. सेम जर ज्या घरात आपण राहतोय मग ते रेंटनी असू दे किंवा बाय केलेला असू दे, पण वापरतो कोण हे महत्वाचं आहे. वास्तू एक एनर्जी आहे, एनर्जीचं सायन्स आहे. ते पंचमहाभूतावर अवलंबून आहे. परत सनलाईट आले, हे सगळे गोष्टी आले, प्लॅनेटचे पण जागा असतात वास्तूमध्ये. तर ह्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे वास्तू त्यांना माहित नाही तुम्ही बाय केले का रेंटवर आहे.
म्हणून जिथे राहतो आपण त्याचा इफेक्टच आपल्यावर पडतो. म्हणजे आपण राहतोय म्हटल्यानंतर तो वास्तुदोष आपल्याला लागणारच आहे. येस. त्यामुळे त्याचा विचार करूनच घर घ्यायला हवं. आता इतके वास्तुशास्त्रज्ञ आहेत किंवा आपल्याला जागोजागी पाट्या दिसतात. खूप जणांचं वाचन असतं म्हणून ते सांगायला सुरुवात करतात. अशी उदाहरणं खूप आहेत. योग्य वास्तू कन्सल्टंट कोण आहे हे कसं ओळखायचं? ओके. जसं डॉक्टरला स्कॅन्स केल्यानंतर किंवा तुम्ही समोर असल्यावर रिपोर्ट बघितल्यावर वगैरे कळतं की एक्झॅक्टली कुठल्या टाईपचा प्रॉब्लेम येतोय किंवा कशाने तो क्रिएट होतोय. तसंच वास्तूच्या केसमध्ये सुद्धा तुम्ही घराचा प्लॅन एकदा आणून ठेवला कुठलाही वास्तू कन्सल्टंट समोर किंवा एक वास्तू कन्सल्टंट व्हिजिटला आला आणि त्याला फक्त प्रोफेशन काय आणि किती वर्ष झाले राहताय तुम्ही तिथं हे सांगितलं, तेवढ्याने तो एक्झॅक्टली तुम्ही काय प्रॉब्लेम फेस करता हे लगेच कळतं. ह्याला म्हणतात एक्सपर्ट वास्तू कन्सल्टंट. ओके. आधीच जर तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला हेल्थ वाईज त्रास होतोय किंवा फायनान्स वाईज त्रास होतोय तर मग तुम्हाला आयडेंटिफायच नाही करता येणार. बरोबर. जो तुम्ही न सांगता तुम्हाला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम येतात हा डायग्नोज फक्त एकदा भेटून फ्यू मिनिट्समध्ये करू शकतो, तोच एक्सपर्ट पकडू शकतो ना आपण. बरोबर. आता ह्याच्यामध्ये अजूनही काही लोक आहेत, हे माझं मत आहे की बघितलं सुद्धा आहे. म्हणजे माझे वडील जे आहेत ते 35 वर्ष झाले या फील्डमध्ये आहेत. स्वतः ते 18+ कंट्रीजमध्ये त्यांनी कन्सल्ट केले आजपर्यंत. आणि आमचे काही वास्तू रेमेडीज सुद्धा आहेत जे त्यांनी कष्टाने ऑरा बायोफिल्ड ॲनालिसिसनी स्कॅन करून 20 फुटापर्यंत इफेक्ट पडतो. जसं हा एक आहे मनी बॉक्स म्हणून. हे आम्ही स्कॅन करून रिपोर्ट दाखवलेले आहेत, आमच्याकडे अवेलेबल आहेत ते. तेही मी विचारणारच आहे म्हणजे तुम्हाला की तुमच्याकडे वास्तुदोष निवारणासाठी काही गोष्टी आहेत राईट. का? तर मग ह्याच्या मागे खूप मोठा रिसर्च आणि खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. बरं. हेच बंगलोच्या केसमध्ये आपला जो मागच्या वेळेस क्वेश्चन झाला कन्स्ट्रक्शनच्या वाईज वगैरे जो तुम्ही पहिल्यांदा विचारला होता की प्लॉटवर काही नसताना जेव्हा तुम्ही बंगलो बांधायला घेताल दॅट वुड बी द राईट स्टेज पहिल्यांदाच की बेस्ट वास्तूप्रमाणे आपण बांधू शकतो. नंतर त्याला उपाय काय ते तुम्हाला परत तोडफोड करत बसायला लागेल. बरोबर. आम्ही तोडफोड सांगत नाही, पण मोठे जर सगळ्यात मोठे जर दोष आले, जसं मी ईशान्येला वॉशरूम किंवा सेंटरला टॉयलेट म्हणलं किंवा पाण्याची टाकी चुकली, सेप्टिक टँक चुकलं, पायऱ्या चुकले, हे खूप मोठे दोष झाले. बरोबर. असं काहीतरी झालं तर वास्तूमध्ये काही उपाय त्याचा रिड्यूस करू शकतो इफेक्ट, पण तोपर्यंत तुम्हाला त्रास सहन करायला लागला त्याचं काय करणार. बरोबर. त्यामुळे बेस्ट असते की आधीच बघितलेलं, इवन शिफ्ट होण्याच्या आधीच बघितलेलं सुद्धा. आणि खरं सांगायचं म्हटलं तर एका सोसायटीमध्ये बघायला गेलं तर नॉर्मली जे काय आता ट्रेंड चालू आहे ते 2 ते 3 फ्लॅट्सच नॉर्मली चांगले असतात एका बिल्डिंगमध्ये. बरोबर. वास्तूप्रमाणे. कारण बिल्डर आजकाल भरपूर सांगतात की वास्तूप्रमाणे आमची सोसायटी आहे. आणि त्यांना डेप्थमध्ये नॉलेज नसतं. ते आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियरला ती रिस्पॉन्सिबिलिटी देतात की ते वास्तूप्रमाणे पूर्ण बनवून घ्या. आणि आर्किटेक्ट म्हणतात आम्हाला बेसिक वास्तुशास्त्र माहिती आम्ही करून घेतो. पण ह्याच्यामध्ये काय होतं की जर ते 20% पण त्यांना वास्तुशास्त्र 20% जातं, भरपूर आता 10%च त्यांना माहिती असतं. ह्याच्यामध्ये जर काही प्लॅनिंगमध्ये चुकलं बिल्डिंगच्या ह्याच्यात तर बिल्डरला मोठा लॉस होतो. कारण ते कन्स्ट्रक्शनमध्ये डिले येतं, फ्लॅट सेल करताना विकायचा प्रॉब्लेम येतो सगळ्यांना. कारण कम्पॅरेटिव्हली एफर्ट जास्ती लागतो, विकायला वेळ लागणं हा एक प्रॉब्लेम आहे ना शेवटी. हे झाल्यानंतर परत त्यामध्ये सुद्धा सॅम्पल फ्लॅटची लोकेशन असते, सेल्स टीमची लोकेशन असते. हे वास्तूप्रमाणे ते काही सांगत नाही. ते सगळं झाल्यावर सुद्धा मेन राहणारे कोण लोक राहणार आहेत तिथे फ्लॅट्समध्ये. या सगळ्याचा त्रास म्हणजे त्यांना सांगितलं असतं वास्तूप्रमाणे म्हणून ते चेक करत नाहीत, पण नंतर त्रास झाल्यावर मग ते आमच्याकडे येतात. करेक्ट. म्हणून हे चेक सगळ्यांनी म्हणजे कुठलीही बिल्डिंग बांधताना किंवा सोसायटी बांधताना एक कन्सल्टेशन कुठलाही चांगल्या बेस्ट कन्सल्टंटकडनं घेतल्यावर त्या सगळ्या लोकांचं आयुष्य बदलेल आणि सगळ्या लोकांची ग्रोथ होईल ही अपेक्षा आहे. सो आपण डिरेक्टली वास्तूप्रमाणे आहे असं सांगण्यापेक्षा खूपच बेसिक आहे किंवा कुठल्या तरी कन्सल्टंटला घेऊन बघितलेलंच बरं आहे, हे माझं स्पेसिफिक मत आहे. बरोबर. पण आता तुम्ही म्हणता की हे तोडगी करून काही तितका फरक पडत नाही. तुमच्याकडे वास्तुदोष निवारणासाठी काही असे उपाय आहेत का, काही तोडगे आहेत का की जे तुम्ही क्लायंटला सांगता की डिरेक्टली मग वास्तूची तोडफोडच करावी लागते? सो आम्ही तोडफोड ऑलमोस्ट ॲब्सोल्युटली सांगतच नाही, बिकॉज फ्लॅटमध्ये ते पॉसिबलच नसतं. बरं. हो, अगदी बरोबर आहे. बंगलोजमध्ये आपण काहीतरी करू, पण फ्लॅटमध्ये तर काही ऑप्शन नाही आहे. तर मग त्यामध्ये एक उपाय आहे, हे मनी बॉक्स म्हणून आहे. ह्यांचं इनॉग्रेशन आहे ते आम्ही लॉस एंजेलिसला केलं होतं. बरं. आणि बाहेरच्या कंट्रीत कसं असतं की लगेच इथून समजा कोणी मूव्ह झालं
हा. तर मग लगेच घर बाय नाही करू शकत ना. हा, हा, हा. ऑब्व्हियसली जो रेंटचा आपला क्वेश्चन होता, तर बरोबर. हे त्यांना बाहेर घेऊन जाता येईल. इव्हन ऑलरेडी आम्ही एक्सपोर्ट करतोय हे सगळे रेमेडीज. हम्म, तर त्यातला हा जो मनी बॉक्स आहे हम्म. ह्याचा यंत्र आणि परत इथं बीज मंत्र ह्याच्यामुळे कितीतरी लोकांनी ह्याच्यामध्ये सेव्ह केलं, म्हणजे ज्यांचा पैशासारखे खर्च होतात, हम्म, कितीतरी लोकांनी फक्त ह्याच्यावरती पैसे हळूहळू न कळत स्टोअर करत गेले. हम्म. फायनान्शियल एज्युकेशनसाठी मुलांच्यासाठी पैसे काढले, ओ. किंवा नंतर हळूहळू कार घेण्यासाठी हम्म, डाऊन हम्म. पेमेंट करायसाठी सुद्धा लोकांनी थोडे थोडे पैसे काढून ठेवले. मग परत हे भरल्यानंतर लॉकरमध्ये ठेवले. याची पण एक योग्य जागा आहे शेवटी. त्या जागेवर ठेवल्यावर याचा फायदा होतो. इवन पुढे परत SIP वगैरे करायचे असतात लोकांना, हा, जे हा. लगेच साठत नाही. पण ह्या मनी बॉक्समध्ये अशी ताकद आहे की इथं पैसे ठेवले की एकतर स्टोअर पण होतात हा. आणि त्यानंतर परत वाढतात सुद्धा, आणि ते आपल्यालाही लक्षात येत नाही. अच्छा. असं. ओके. वा. म्हणजे असे असे बरेचसे प्रोडक्ट्स तुमच्याकडे खरं तर आहेत की जे तुम्ही वेळोवेळी सजेस्ट करत असता. राईट. ते खास तुमचे आहेत आणि मला असं वाटतं. राईट. ते कॉपीराइटेड आहे, ट्रेडमार्क असलेले आहेत सगळे. बर. वा. बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेतच, पण आम्ही जाता जाताना गोल्डन टिप विचारतो. तर आजच्या विषयाला धरून एखादी गोल्डन टिप सांगा. माझं हे स्पेसिफिक खरंच खूप मोठं मत आहे आणि ह्याच्यावर खरंच खूप भार दिलं पाहिजे की आपण ज्या घरात शिफ्ट होतो किंवा नवीन घर जे घेणारं असेल किंवा रेंटल असेल किंवा बांधणारं असेल, ते तुम्ही वर्षानुवर्षाच्या कष्टाने बांधता. बरोबर. आणि तिथं राहायला गेल्यावर तुम्ही मिनिमम 5 वर्ष तर राहणार. म्हणजे नॉर्मली तर 10 वर्षात, पण आपण पकडू 5 वर्ष तर मिनिमम राहणार. बरोबर. तर तुमच्या आयुष्याच्या कमाई आणि एफर्ट्स नंतर ते घर बनतंय. म्हणून ॲटलिस्ट एकदा तुम्ही ते नीट आहे की नाही हे 100% चेक केलं पाहिजे. कारण त्याच्यावर तुमच्या आयुष्याची प्रगती, हेल्थ सगळ्यांची, स्टेबिलिटी, फायनान्शियल स्टेबिलिटी, हे आणि तुमच्या आयुष्यात जे तुम्ही काय प्लॅन केलंय ते अचीव्ह करायचं असेल तर 100% हे बघणं गरजेचं आहे. वा, वा. नक्कीच. आणि जर का पियुष सरांना तुम्हाला भेटायचं असेल किंवा त्यांच्याकडून कन्सल्टन्सी घ्यायची असेल, तर मी अर्थातच डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देते आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात Thank आणि you. एवढी छान माहिती दिली त्याबद्दल. आणि भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.